या लिस्टमधील आपल्याला ट्रॅव्हल सपोर्ट करणाऱ्याचे खूप खूप धन्यवाद। जर आपल्याला आपले काम चांगले वाटत असतील तर मिनिमम रक्कम देऊन सुद्धा आपण ट्रॅव्हल सपोर्ट करू शकता। त्यासाठी या समोरील स्कॅनरचा वापर करू शकता। नमस्कार, गुड इव्हनिंग मंडळी। पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे गजानन चव्हाण ब्लॉग यूट्यूब चॅनलवरील एका नवीन व्हिडिओमध्ये। मंडळी, आज आपण आलेलो आहोत पुणे रिंग रोडच्या कामाची अपडेट देण्यासाठी E2 पॅकेजमध्ये। आणि या E2 पॅकेजचं काम जे स्टार्टिंग पॉईंट आहे, आपल्याला माहीत आहे की इंदोरी गावाच्या हद्दीपासून हे पॅकेज सुरू होतं। आणि मागे जर पाहिलं या ठिकाणी तर तळेगाव चाकण रोड आहे, हा नॅशनल हायवे 548D आहे। आणि हे या एरियामध्ये आपण हे काम पाहू शकतो बा। तर अतिशय वेगाने काम या ठिकाणी सुरू आहे आणि आपण ड्रोनद्वारे पण पाहणार आहोत पाठीमागे। हे इथं अशा पद्धतीनं पिलर वर्क वगैरे पूर्ण झालेलं आहे। 2 पेट्रोल पंप आहेत, ते आपण हे पाहणार आहोत ह्या एरियामध्ये। आणि तळेगाव चाकण रोड आणि त्याचबरोबर या दिशेला आपल्याला पाहायला मिळेल की संत तुकाराम महाराजांचा जो भंडारा डोंगर आहे ह्याच्या बाजूने सर्कल घेऊन अशा पद्धतीनं हा रिंग रोड जात आहे। चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। चॅनलला सबस्क्राईब करा जर केलं नसेल तर, आणि व्हिडिओला लाईक जरूर करा। चला तर मग सुरुवात करूया आजच्या ड्रोन शॉट्सला। पुणे मुंबईनंतर झपाट्याने वाढत जाणाऱ्या या शहराला ट्रॅफिक मुक्त करण्यासाठी एकूण 169 किलोमीटर लांबीचा MSRDC मार्फत बाहेर रिंग रोड बनवण्यात येत आहे। या रिंग रोडचे काम ईस्ट आणि वेस्ट अशा 2 भागामध्ये विभागले आहे। आणि 12 पॅकेज मधील हे काम विविध कंपन्यांना कुठल्या पॅकेज मधले काम दिले आहे हे आपण चार्ट मध्ये पाहू शकतो। आज आपण या व्हिडिओमध्ये E2 पॅकेजचे काम पाहणार आहोत, ज्याची लांबी 13 किलोमीटर 800 मीटर एवढी असून या पॅकेजमध्ये PNC कंपनी काम करत आहे। सध्याचे या पॅकेजचे स्टेटस जर पाहिले तर 10 ते 15% काम पूर्ण झाले आहे। इंदोरी गावाच्या हद्दीत चेनेज 12+500 ते 26+300 चिंबोळी गावाच्या हद्दीत समाप्त होणाऱ्या या पॅकेजमध्ये एकूण 2 इंटरचेंज, 4 अंडरपास, 1 ओव्हरपास, 4 मेजर ब्रिज, 6 मायनर ब्रिज, 27 कल्वर्ट्स आणि 3 वायडक्ट अशा पद्धतीने अलाइनमेंट राहणार आहे। तर आज आपण देहूगावच्या हद्दीत तळेगाव चाकण रोडला क्रॉस होणाऱ्या या रिंग रोडच्या कामाचे अपडेट पाहणार आहोत। हा आहे तळेगाव चाकण। या दिशेला उर्शे ते इंदोरी गावाच्या दरम्यान असलेले E1 पॅकेज पाहायला मिळेल, ज्याचे काम आपण लवकरच पाहणार आहोत। आहे तळेगाव चाकण रोड। हे लोकेशन म्हणजेच अगदी भंडारा डोंगराच्या बाजूचा परिसर होय। इथे आपल्याला काम वेगाने सुरू असलेले पाहायला मिळेल। या ठिकाणी होणाऱ्या ब्रिज साठी पिलर वर्क सुरू झालेले दिसत आहे आणि इथून पुढे काही अंतर मात्र जमीन अजूनही अधिग्रहण झालेली दिसत नाही। इथून पुढे काही अंतर पिलरचे काम सुरू झालेले दिसत आहे आणि या ठिकाणी पुन्हा एकदा हा रिंग रोड तळेगाव चाकण रोडला क्रॉस झालेला दिसत आहे। हे जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांचा भंडारा डोंगर। याच ठिकाणी येऊन संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांनी गाथेची रचना केली। तर मित्रांनो, हा आहे तळेगाव चाकण रोड। इकडे तळेगावकडे जातो राईटला आणि इकडून चाकणवरून हा येतो। तसेच नॅशनल हायवे 548D म्हणूनही हा ओळखला जातो।
आणि या ठिकाणी एक पेट्रोल पंप आहे पहा. या पेट्रोल पंपाचा पुढचा जो भाग आहे तो आणि ह्या हायवेला क्रॉस करून असा रिंग रोड पुढे जात आहे आणि असा राईटला वळत आहे. पॅकेज E2मध्ये आपण हे काम पाहत आहोत. इथं एक फ्लायओव्हर होणार आहे. इथं इंटरचेंज पण प्रस्तावित आहे. बहुतेक या इंटरचेंजनुसारच इथे वर्क आहे पहा. हे पिलर वर्क या ठिकाणी आपण पाहू शकतो. आता इथं जाता येतं का नाही हे पाहूया आपण. हे इकडं आपण काम पाहू शकतो बघा. हे दोन्ही साईडला सेपरेट पिलर या ठिकाणी उभे करण्यात आलेले आहेत आणि पाठीमागं पण आपण ड्रोनद्वारे पाहणारच आहोत. हे पाहिलं पण आहे काही ठिकाणी काम आपण. इथं एक HP पाठीमागे HPचा होता आणि हा बहुतेक भारत पेट्रोल पंप आहे पहा. दोन्ही पेट्रोल पंप या ठिकाणी या रिंग रोडसाठी बाधित आहेत. हा पूर्ण या ठिकाणी आपल्याला त्याचं वर्क सुरू असलेलं पाहायला मिळेल. चेनेज नंबर आहे पहा 14+400 हे चेनेज नंबर आहे. तर या ठिकाणी आपण हे पाहू शकतो. हे वर्क इकडल्या दिशेला आता असाच हा पुणेला आळंदीच्या दिशेने जातो आहे पहा आणि आपण देहू परिसरामध्ये आहोत. आपल्या राईट साईडला हे भंडारा डोंगर आहे पहा तुकाराम महाराजाचा. इथं पाहतो आहे चेनेज नंबर आहे जे आहे तर 14+400 हे चेनेज आहे. आणि इथून पुढे मात्र अर्थवर्क व स्ट्रक्चर वर्क पाहायला मिळेल. तर मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आवडला नक्की असेल. आवडला असेल तर लाईक जरूर करा. चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.